सुरुवात आधी की ज्या पद्धतीनं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मोर्चा काढण्याचा अधिकार आहे, परंतु ज्या कारणासाठी उद्धवजी ठाकरे आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मोर्चा काढतायत त्या मोर्चाच्या कारणालाच माझा आक्षेप आहे। कारण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा हिंदी सक्ती नाही, महाराष्ट्रामध्ये कुठल्या भाषेची सक्ती असेल ती फक्त आणि फक्त मराठीची आहे। आपल्या माहितीसाठी ज्या कारणासाठी उद्धवजी ठाकरे ज्या ज्या कारणासाठी ऐका ना ताई, तुम्ही बोलत असताना ऐका ना ताई, तुम्ही बोलत असताना ऐका ना ताई, तुम्ही बोलत असताना मी तुमचं शांतपणे ऐकलो। मी माझं किमान ऐकून घ्यायची सवय ठेवा थोडीशी, तुम्ही शांतपणे माझं ऐकून घ्या। उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना तुमचंच ऐकतोय। उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना NEP साठी एक टास्क फोर्सची नियुक्ती केली होती। आदरणीय रघुनाथजी माशेलकर त्या टास्क फोर्सचे अध्यक्ष होते। त्याचे कागद लगेच बोललं पाहिजे। टास्क फोर्स नुसार उद्धवजी ठाकरे यांनी तो अहवाल स्वीकारला फेब्रुवारी 2022 मध्ये। त्यावेळेला उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। त्या अहवालानुसार त्या अहवालातली ओळ मी वाचून दाखवतो। त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलंय, रघुनाथजी माशेलकर यांनी दिलेल्या हेच खोटं बोलताय आणि तुम्ही रेटून बोलताय। माझा हेच झाल्यानंतर तुम्ही काउंटर करा। किशोरी ताई तुमचा आहे, पण मी काय बोलतो ते आधी ऐकून घ्या, त्याच्यानंतर उत्तर द्या। माशेलकर यांच्या अहवालामध्ये स्पष्ट मांडलेलं आहे की टीचिंग ऑफ इंग्लिश अँड हिंदी अहवाल आम्ही स्वीकारला नाही। अहवाल जेव्हा येतो पहिली ते 12वी पर्यंत आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये हिंदी शिकवावी अशा